गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक. आज आहे आपल्या ट्रिपचा डे 2 आणि आज आपण जाणार आहे तारकर्ली बीचला. सगळे आंघोळ वगैरे करून रेडी झालेले आहेत. आणि आता थोड्या वेळात निघायचं आहे. इथे आपल्या गाड्या थोड्या ओल्या झाल्या होत्या, त्याच्यामुळे सुकायला टाकल्या होत्या, तर ते टाकू गाडीमध्ये. अरे चुक चुक चुक. तर आता आम्ही रिसॉर्टवरून निघालेलो आहे बीचवर जाण्यासाठी. बीच ते बघ तिकडे आपण उतरलेलो आहे बीचच्या ठिकाणी. आणि आता चला जाऊया परत पुन्हा एकदा बीच वरती. आम्ही आता बीचवर पोहोचलोय. आम्ही आता टोप्या घेतोय इथं. हो बोल. इथं सगळे टोप्या घेत आहेत. पप्पा तर दिसलेच नाही. हे बघा आपण चाललेलो आहे असे बीचच्या रोडने. चला चला एन्जॉय करायचं ना. वाव. तर आपण पोहोचलेलो आहे बीच वरती. इथे स्कुबासाठी 800 रुपयात स्कुबा, स्पेशल स्कुबा. टोक तिकडे पण आम्ही सगळे चाललो आहे बीचवर पोहण्यासाठी. चला चला. इथला बीच खरंच खूप सुंदर आहे, क्लीन आहे आणि लाटाही भरपूर येत आहेत. ते बघा आबा थांबलेत असे पाणी बघत. आणि हे बघा काय झालं. जानवी थोडी टोपी माग. असा थोडस जाऊ पप्पा जाऊ जाऊ. तर सगळेजण पाण्यामध्ये आहेत. मी आणि शीतल इथे आलोय बंपर राईड करण्यासाठी. हे बघा इथे थांबली शीतल. रेडी. रेडी का. तर आम्ही आत्ताच वॉटर स्पोर्ट्स करून आलेले आहेत. ओके ओके चालेल. दुपारचे वाजलेले आहेत 12-12:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यांना भयंकर भुका लागल्या त्या. म्हणून आता आम्ही इथेच मॅगी घेतलेली आहे आणि मॅगी खातात सगळे. मामी कशी आहे मॅगी. अरे तू फायनली सगळ्यांचं पाण्यामध्ये पोहून झालेलं आहे. सगळे इथे थांबले आहेत लिंबू पाणी पिण्यासाठी. आता आपण जाऊया. इथे ड्रेस चेंज करण्यासाठी जागा आहे, तर चेंज करूया, आंघोळ करूया आणि मग निघायला. ओके तर मग आपण जाऊया आता कारकडे जाऊया. कार नाही बसकडे जाऊया. आपण कपडे घेऊया, तिथून आंघोळ करूया आणि मग चेंज करूया. तर आपण कपडे घेतलेले आहेत आपले. जाऊया. इथं 20 रुपये पर रूम चार्जेस आहेत आंघोळीसाठी. एक जणाला आंघोळ करून येऊया. काय म्हणते. ओके ओके चला. आंघोळीची मस्तपैकी व्यवस्था आहे. 20 रुपयामध्ये एक बकेट पाणी आंघोळीसाठी थंड थंड. सगळे व्यवस्था झालेली आहे. आपल्या आंघोळी झालेल्या आहेत. आता निघूया. सगळे सजून धजून मस्तपैकी रेडी झालेले आहेत आंघोळ करून. चला आता निघूया. चला आम्ही निघतोय आता परत इकडे. हे बघते आवाज इथे सगळे गाडीतच बसले. आता आपण ते रेडी झालेले व्यवस्थित. काय माहिती किती उशीर झालं, वेळ लावतात, किती वेळ लावतात. आता आम्ही सगळे रेडी झाल्यानंतर पुन्हा एकदा बीचवरती आलेलो आहेत. काही जणांना आमच्यामध्ये फोटो काढायचे ते फोटो काढण्यासाठी गेलेले आहेत. आणि
शीतल आणि मी इथे वॉक करते, जिथे आपण मगाशी मॅगी खात होतो. सुंदर असं वातावरण झालेलं आहे, मस्त. आणि जे समुद्राचं पाणी इथपर्यंत होतं मगाशी, ते आता संध्याकाळ होता लांबपर्यंत आतमध्ये गेलेलं आहे. मामा तिथे बसलेले आणि बाकीचे कुठे गेलेत काय माहिती फोटो काढायला. खूप भूक लागलेली आहे, पण अजून सगळे आता फोटो काढायला गेलेले आहेत. म्हणून आता सध्या इथं पाणीपुरीच्या स्टॉलवरती आलेले आहेत, काहीतरी खाऊया लाईट. आपण घेतलेली आहे रगडापुरी इथून. कशी फायनली आता आम्ही तारकर्ली बीचवरून निघालेलो आहोत. आता वाजलेले आहेत रात्रीचे 10 आणि आपण थांबलेलो आहे जेवणासाठी कोल्हापूरमध्ये. काय झालं? आतमध्ये इकडे सर. हां जावा ना बघा, तिकडे दिसनच ना कुठं तरी. शिवांश तू इकडे, शिवांश इकडे. आपण थांबलेलो आहे जेवणासाठी. तर आपण आलो आहे कोल्हापूरच्या फेमस रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी. असे सगळे बसलेले आहेत जेवायला. तर आता वाजले आहेत रात्रीचे 11:30. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही इथून निघणार. साधारणतः सकाळी 5 ते 6च्या दरम्यान पोहोचू आपण घरी. तर 3-3:30 पर्यंत पोहोचतात. हो का? 3-3:30 पर्यंत पोहोचता म्हणतात. चला पाहूया. तर फायनली आपण आता घरी पोहोचलेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत 4:30 पावणे 5. आणि ही बघा जानू कशी दिसते, मस्त साऊथ इंडियन दिसते. अशा प्रकारे आपला तारकर्ली बीचचा हा ट्रिप इथेच संपतो. हा व्लॉगला इथे एंड करूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट ट्रिपमध्ये नेक्स्ट इयर. बाय बाय.